पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. रवी धरमदाजी गायकवाड. रवी धरमदासजी गायकवाड. आणि आपला ॲड्रेस? किरमटी वारकर, तशी हिंगणा जिल्हा नागपूर. बरं. ताई, आपलं पूर्ण नाव सांगा. हर्षा रवी गायकवाड. रवी गायकवाड. बरं. आपल्याला आरोग्याचा कोणता त्रास होता? पाईल्स. पाईलचा त्रास होता. बरं. किती दिवसापासून होता? 1 ते 1.5 वर्षापासून. 1 ते 1.5 वर्षापासून. मग आपण दवाखाने वगैरे केले? नाही, मी दवाखान्यात. काहीच नाही का? बरं. मग हे आपल्या हातामध्ये जे धन्वंतरीचं औषध आहे, तर याची माहिती आपल्याला कुठून मिळाली? पप्पू शेंडे. पप्पू शेंडे. कुठून? हिंगणघाट. हिंगणघाट. बरं बरं. तर त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? त्या औषधीबद्दल सांग. औषधीबद्दल माहिती सांगितली. मग तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. हो, विश्वास ठेवला. बरं. पप्पू शेंडेंना कसं ओळखता तुम्ही? माझ्या आमचा माणूस. तुमच्या शेतामध्ये शेती करतात तुमची. शेती करतात. बरोबर आहे. मग तुम्ही विश्वास ठेवला आणि हा डोस घेतला. तर पाईलसाठी आपण काय काय घेतलं? हे झायमोलॅक्स चूर्ण, अजून पाईल सॅचेट आणि इम्युरेज. बरं. तर याचा डोस तुम्ही किती महिने घेतला? 1.5 महिन्यात. 1.5 महिना. तर तुम्हाला रिझल्ट किती दिवसामध्ये जाणवला? 7 ते 8 दिवसामध्ये. 7 ते 8 दिवसामध्ये. असे किती डोस घेतले तुम्ही? एकच डोस घेतला का 2 घेतले? 2 डोस घेतले. तर आता तुम्हाला तुमचा आजारापासून पूर्णतः बरे आहात तुम्ही? हो. तर तुमचा 100% विश्वास बसला का या प्रॉडक्टवर? हो. मग इतर जे असे काही पेशंट आहे त्यांना पाईल्स आहे, तर यांना काय सांगाल तुम्ही? हे औषध घ्यायला पाहिजे. त्यांनी घ्यायला पाहिजे. हो. तुम्ही साहेब आम्ही जाऊ. सांगणार आहे ना? हा. तुम्ही धन्वंतरीचे यासोबत ॲग्रीचे पण काही प्रॉडक्ट वापरलेले आहे ना? हा. बरोबर आहे. ठीक आहे. धन्यवाद.